प्रतापराव जाधव पंतप्रधान झाले तरी जिल्ह्याचं काही भलं होणार नाही. रविकांत तुपकर. अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने 100% नुकसान भरपाई द्यावी. लाखो शेतकरी आजही पीक विमापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ विमा संरक्षण मिळालेल्या पाहिजे. सरकारने दिलेल्या आश्वासन पाळून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती दिलीच पाहिजे. तसेच सोयाबीन आणि कापसाला प्रति क्विंटल 3000चा हमीभाव परत लागू करावा. जंगली जनावरांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शेतीसाठी मजबूत कंपाऊंड आणि शेतमजुरांसाठी सुरक्षा व्यवस्था दिली पाहिजे. या एल्गार सभेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितले की प्रतापराव जाधव खासदारच नाही तर पंतप्रधानही झाले तरी या जिल्ह्याचं काही भलं होणार नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली. तुम्हाला त्याची काही सत्कार करायची इच्छा आहे का? पण त्यांना तुमच्या गावात यायची इच्छा आहे का प्रतापरावांना? काहीच नाही ना. मी सांगतो ना, प्रतापराव जाधव नावाचा माणूस देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी या जिल्ह्याचं काहीच भलं होणार नाही. काहीच अहो, ते आता तरी मग आम्हाला फिरून राहिले, नाही तर दर पंचवार्षिकलाच यायचे संदीपराव. म्हणजे आता आले की पुढचंच पंचवार्षिकला यायचे. पण त्याच्या ध्यानात आलं, अमोलराव त्याच्या ध्यानात आलं की रविकांत तुपकरचा झटका मोठा बसलाय, त्याच्यामुळे आपल्याला आता फिरावं लागेल. पण फिरते का? लोकांमध्ये फिरतात ते काम काहीच नाही. ते आता टक्कर पडले तुमच्या गावांमध्ये.